पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार घातवार ठरला। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून 4 पर्यटकांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 पुरुषांसह एका लहान मुलांचाही समावेश आहे। सध्या कुणीही बेपत्ता नाही, मात्र खबरदारी म्हणून इंद्रायणी नदीची ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार आहे। आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आलंय। 8 जणांवरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर इतर 32 जण किरकोळ जखमी आहेत। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। नाझिम, आत्ताची परिस्थिती काय आहे? काल नंतर आज पुन्हा एकदा इथे जे बचाव कार्य होतं ते सुरू झालेलं आहे का? आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने आता काळजी घेतली जाते, पाहणी केली जाते? काल आपण जी शक्यता व्यक्त करत होतो तीच म्हणजे पावसाची, आणि पाऊस मध्यरात्रीपासून जोमानं सुरू आहे आणि नदीचा जो इंद्रायणी नदीचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी जोमाने या ठिकाणी वाहू लागलेला आहे। त्यामुळेच बचाव कार्य सुरू करता येत नाहीये आणि म्हणूनच आत्ता हे बचाव कार्य अद्यापही सुरू झालेलं नाहीये। आता जिल्हाधिकाऱ्यांनी अशी सूचना दिलेली आहे की या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्यानं पुढची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। परंतु ह्या ड्रोनच्या साहाय्यानं पाहणी करण्यासाठी सुद्धा पाऊस थांबणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे पाऊस थांबण्याची वाट जी आहे ती जिल्हा प्रशासन या ठिकाणी पाहत आहे। खरं तर काल आपण बघितलं होतं की 4 मृतदेह यामध्ये सापडले होते, 51 जणांना वाचवण्यात यश सुद्धा आलेलं होतं। त्यानंतर कुणाचीही तक्रार अद्यापही प्रशासनाकडे आलेली नाहीये, परंतु एखादा असा पर्यटक असू शकतो जो स्वतःहून या ठिकाणी एकटाच आलेला आहे आणि तो कदाचित तिथं मिसिंग झालाय का, ही शक्यता गृहीत धरून आजचं बचाव कार्य या ठिकाणी सकाळपासून सुरू केलं जाणार होतं। मात्र पावसाचा यामध्ये मोठा अडथळा जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच कुठलंही बचाव पथकं या पाण्यामध्ये सोडणं अधिकचं जिकिरीचं असेल, अधिकचं धोक्याचं असेल। ही बाब लक्षात घेऊनच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्णय घेतलाय की आता ड्रोनच्या साहाय्यानंच या ठिकाणी या सगळ्याची पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। फक्त ही ड्रोनची पाहणी कधी सुरू होणार हाही खरा प्रश्न आहे, कारण पाऊस जो आहे तो अद्यापही सुरू आहे। जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत ड्रोन जो आहे तो या ठिकाणी उडवता येणार नाहीये, कारण जीपीएसच्या आधारे हा ड्रोनचा जो आहे ते प्रक्षेपण केलं जातं। त्याच्यामुळं पावसाचा त्यामध्ये सुद्धा व्यत्यय अद्यापही आहे। त्यामुळे पाऊस थांबण्याची वाट जिल्हा प्रशासन पाहत आहे। पाऊस थांबला की ड्रोनच्या द्वारेच ह्या सगळ्या बरोबर आहे। त्यामुळे सध्या पावसामुळे ड्रोनच्या पाहणीला अडथळा निर्माण झालाय। पाऊस सरला की पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होईल। धन्यवाद नाझिम, आपण दिलेल्या माहितीबद्दल।